नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा हा प्रश्न बघा बघा बोट आणि प्रवाह यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो। तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा अगदी सेकंदात तो पण आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पहा प्रश्न काय, एक नाव प्रवाहाच्या दिशेने 24 किमी प्रति तास वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किमी प्रति तास वेगाने जाते, तर त्या नावेचा संथ पाण्यातील वेग आपल्याला काढायला सांगितलेला आहे। आता ज्यावेळी अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतो विद्यार्थी मित्रो, हा प्रश्न आपल्याला सहज सोडता येतो। बघा आपल्याला या ठिकाणी दोन वेग दिले आहेत, एक म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आणि दुसरा आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने। प्रवाहाच्या दिशेने किती आहे? प्रवाहाच्या दिशेने आहे 24 आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आहे विद्यार्थी मित्र तो म्हणजे 18। ओके, किती येतो? 18। याची काय करायची? याची बेरीज करून घ्यायची। ओके, बघा 8 आणि 4 12, 12 शी 2 हातचा आला 1 आणि 4 म्हणजे किती झाला? 42। आता हा जो आपल्याला 42 मिळालाय, ओके, या 42 ला विद्यार्थी मित्र दोन वेग आहेत ना, 2 न भाग द्यायचा। बघा बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे एक बे म्हणजे 21 किमी प्रति तास हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। आणि हा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हा तुम्ही मला सोडवून याचं उत्तर जे आहे मला कमेंटमध्ये टाकायचं आहे। ओके, याचं काय उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचं आहे। आणि ट्रिक आवडली असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे।